नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. लवकरच महाशिवरात्री येते. तळेगावातील सर्वात पुरातन मंदिर म्हणून प्रसिद्ध असणारी हरण टेकडी या ठिकाणी आपण पाहू शकता की मागं जे आहे ते श्री हरणेश्वर मंदिर या ठिकाणी एक महादेवाची पिंड आहे. त्या ठिकाणी अनेक वर्ष या ठिकाणी सेवा केली जाते. या महाशिवरात्रीला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अनेक कार्यक्रम अनेक उपक्रम साजरे केले जातात. आपण या ठिकाणी पाहू शकता पलीकड साईडला तर हरणेश्वर वाडी आहे आणि लांबपर्यंत आपल्याला संपूर्ण तळेगाव स्टेशन दिसतंय. जरी एक 10-20 वर्षापूर्वी साधे जरी घरी असेल तरी सध्या आता बिल्डिंगचं त्या ठिकाणी पूर्ण सिमेंटची जंगलं तयार झालेली आहे. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं मागच्या साईडला तर या ठिकाणी संपूर्ण वडगाव इथनं नगरपंचायतची हद्द चालू होती आणि पलीकडे वडगाव आहे आणि ह्या साईडला जर पाहिलं तर MIDC आहे. आता या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर या ठिकाणी जी महाशिवरात्रीची तयारी असणार आहे, नक्की कोणकोणते कार्यक्रम असणार, या ठिकाणी काही सेवकरी असणार आहे, आपण त्यांच्याकडे ती थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. चांगलं चकाचक धुतलं पडेल. सर नमस्कार. नमस्कार. आत्ता आपण तळेगाव स्टेशन या ठिकाणी असणाऱ्या हरणेश्वर टेकडी या ठिकाणी आहोत. या ठिकाणी एक पुरातन असं महादेवाची पिंड आहे आणि लवकरच आता महाशिवरात्री येते. या ठिकाणी विविध कार्यक्रम असणार आहे. प्रथमतः आपली ओळख सांगून या मंदिराचा जो काही इतिहास आहे तो एकदा जरा सांगावा आपण. मी राजेंद्र राघुनवले. गेले 35 वर्ष मी महादेवाचं इथे सेवा करतो आहे आणि महादेवाच्या सेवेचे करताना मी याचा इतिहास सगळा जाणून घेतला. त्यावेळेला तळेगावचे श्रीमंत सरदार खंडेराव दाभाडे यांनी ही इथे शिवलिंग स्थापन केलं होतं. शिवलिंग स्थापन केल्यानंतर ती 200 वर्षापूर्वीचं आहे. म्हणजे दाभाडे घराण्यांनी काय केलं, त्यांची स्वतःची जागा होती. ही सगळी हरणेश्वर सोसायटी झालेली आहे. हरणेश्वर टेकडीमुळं सोसायटीचं नाव दिलेलं आहे. आणि याच्यातून खंडेराव दाभाडे सरदारांनी जिथे जिथे आपले टेकडी आहे तिथे तिथे स्वतःची शिवलिंग स्थापन केलेले आहेत. आणि त्यानंतर 125 वर्षापूर्वी इथे काही मुसलमान, इथे वस्ती नव्हती स्टेशनला, त्यावेळेला मुसलमान लोक येऊन शिवलिंग आपले फेकून द्यायचे खाली, रेल्वेखाली. त्यावेळेला नथुभाऊ वेगळे पाटील एकदम तरुण होते आणि काच कारखाना इथे आपल्याकडे होता. काच कारखाना, पैसा पण काच कारखाना होता. त्या कारखान्यातले लोकांना घेतलं आणि त्यांना सांगितलं की सारखेच पिंड फेकून देतात आणि मोडतोड करतायत, त्याबद्दल आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. मग काच कारखान्याचे सगळे कामगार एकत्र आले. त्यांनी बारकं मंदिर बांधलं. ते आता मंदिर साधारण 98-99 वर्ष झाले बांधून, म्हणजे आता 100 वर्ष होतील त्याला. आणि त्यानंतर म्हणजे पिंड फेकून द्यायचं काही झालं नाही. आणि नंतर मग असते अधूनमधून कोणी ना कोण करत होतं, पण कंटिन्यू सेवा करत नव्हते कोणी महादेवाची इथे. नंतर माझ्या काय मनात आलं, मी इकडे आलो आणि ॲटोमॅटिक देवाला वाहून घेतलं. आता मला 35 वर्ष झालेले आहेत. आम्ही दरवर्षी कार्यक्रम करतो. महाशिवरात्रीला कार्यक्रम असतो मोठा. महाशिवरात्रीला दूध असतं आणि दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो, काला असतो. आणि याची आठवण म्हणून हे वरचं हे केलं होतं, बांधकाम केलं होतं. तर त्याची आठवण म्हणून दर पौर्णिमेला, दिवाळीची पौर्णिमा असते त्यावेळेला आम्ही मोठा भंडारा करतो. आणि दर श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार असतो त्या दिवशी मोठा भंडारा असतो. आणि दर अमावस्या पौर्णिमेला आता 15 दिवसांनी भंडारा असतो संध्याकाळचा. त्यामुळे लोक येतात. पण माझं एवढंच म्हणणं आहे की सर्वांनी ह्या एकांत शिवलिंगाचा म्हणजे दर्शनाचा लाभ घ्यावा. कारण की एकांत जे शिवलिंग असतं त्याला जास्ती महत्त्व दिलेलं असतं. कारण त्याच्यात जास्ती महत्त्व काय येतं, कारण की डोंगरावरून चढून आपण येतो, दम लागतो, पण ज्यावेळेला इथं शांतता भेटते, थंड हवा, गार हवा आणि चहूबाजूनी डोंगर दिसतात. समोर घोरडेश्वर आहे, पलीकडे पिरंगाई देवी आहे, त्याच्या शेजारी पिराचं आहे आणि पलीकडे धरण आहे. आणि म्हणजे इकडून वडगावचं पण इकडे डोंगर आहे, पार कामशेटपर्यंत इकडून दिसतं, टाकवं दिसतं. कारण की हा निसर्गरम्य परिसर आहे. आणि समोर ही देवीचं मंदिर आहे, तळे चौराई देवी आहे, चौराई देवीचं आहे. म्हणजे इथून चारी बाजूनी सगळे देवाचंच दर्शन घडतं. म्हणून इथं आले की जास्ती मनाला शांतता लाभते. आणि महत्त्वाचं की इथे महादेवाकडे जो काही मागेल त्याची इच्छा पूर्ण होती. आत्तापर्यंतचा इतिहास आहे. सक्सेस झालं ना, सकाळपासून लागलेत ना सगळे.
हे सुकून जाईल. जरा बरे करा म्हणा. हे धर. श्री शिवाय नमस्तुभ्यं वेलम समर्पयामि.